हाय फ्रेंड्स, चला पुन्हा एकदा नव्याने स्वागत करूया आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्वेता आशिष लाईफस्टाईल. बहुतेक मी आता परत एकदा नाव चेंज केले. व्हिडिओ स्पेशल असणार आहे. ते दिवाळीनंतर एक 5-6 दिवसानंतर एक सण येतो की त्याला छटपूजा म्हणतात. आणि हे माझं छटपूजेचं पहिलं वर्ष आहे. काही गोष्टी घरामध्ये घडल्या होत्या, त्यामुळं मी वंशूसाठी आणि आशिषसाठी म्हटलं होतं छठी मैयाला की मी 1 वर्ष का होईना पण मनापासून मी तुझी सेवा करेल आणि मनापासून मी तुझा उपवास करेल. तर आत्ता मी 2-3 महिन्यापूर्वी किंवा लईतले 5-6 महिन्यापूर्वी मी बोलली असेल. आणि आज तो दिवस आला पण की मी छठ मैयाची पूजा करते आहे. इथं माझी वंशू छान खेळती, तयार पण झालेली. माझी पूजा वगैरे घरातली कामं सगळी झाली. पूजेची सगळी निम्म्याच्यावरती तयारी झाली. सामान आम्ही सगळं आणलं होतं. माझ्या वंशूची थोडीफार बडबड चालू होती, मस्ती चालू होती. त्यानंतर आम्ही इथं बिल्डिंगवरच गेलो टेरेसवर, का तर नदीत जायला लेकरं पण खूप लहान आहेत. त्यामुळं मग नदीत वगैरे नाही गेलो. टेरेसवरच आम्ही थोडं पाणी साठवलं होतं. सगळी पूजेची सोय पण आम्ही टेरेसवरच केली. सगळी पूजेची तयारी चालू आहे. पूजेची तयारी कशी वाटते, काय वाटते, सगळं कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला हा व्लॉगसुद्धा तुम्हाला आवडतो का नाही हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. इथं छानपैकी आरती रांगोळी काढते आहे. आणि छटपूजा तर जास्त करून आरतीच करते दरवर्षी. मला एवढं काय माहिती नव्हतं. मी तिच्यामुळे मला माहिती पडले. दरवर्षी मी तिचं थोडं थोडं बघते आणि काय अनुभव आलेले असतात आपल्याला. त्यामुळं मग धर्म कोणताही असू किंवा जात कोणतीही असू, तसं तर मी जात धर्म पंथ या गोष्टी मी मानत नाही. मी फक्त एकच मानते की माणुसकी. पण काय माहिती छठी मैया बाबतीत मला असं वाटलं की मी ह्यावर्षी करायला पाहिजे. त्यामुळं मग मी बोलली पण होती काही गोष्टी घडल्यामुळं, आणि मी केलंसुद्धा मनेभावी. काही गोष्टी घडल्या पूजेच्या दुसऱ्या दिवशी. त्या काय घडल्यात हे तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच पुढं कळेल. ही संध्याकाळची वेळ 27 तारखेची संध्याकाळची वेळ. कसं वाटते, कसं नाही, पूजेची तयारी कशी झाली आहे, सगळं छान छान कमेंट करून सांगा. आणि त्यात आम्ही दोघी कसं दिसतोय हेही सांगा, का तर फोटो असतील आमचे किंवा फुल व्हिडिओ पण असतील पुढे आमचे. तर मग एकदा बघा आणि आम्ही दोघी कशा दिसतोय तेही कमेंट करून नक्की सांगा. हा ब्लॉग तुम्हाला आवडतोय का नाही तेही नक्की सांगा. आणि जे तिकडं UP कडचे आहेत किंवा बिहार साईडचे आहेत त्यांना माहितीच असेल छटपूजा म्हणजे काय. तर ते मला आरतीमुळे सुद्धा माहिती पडलं आणि तसा अनुभव पण मला आला आहे. त्यामुळे करायची आहे. असं म्हणतात, असं म्हटलं जातं की छटपूजा जास्त करून लहान मुलांसाठी केल्या जाते. हां, ते तर खरं आहे की छठी मैया लहान मुलांसाठीच हे करते. पण मी जास्त करून आशिषसाठी म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्या बाळासाठी मी दोघांसाठी केलेली आहे. का तर तशा काही गोष्टी झालेल्या आहेत आयुष्यात किंवा घरामध्ये. कसं वाटते नक्की सांगा. पूजा कशी मांडली काय. म्हणजे जेवढं मला माहिती होतं किंवा जेवढं आरतीने मला सांगितलं किंवा जेवढं तिला त्या गोष्टी बाबतीत माहिती होतं, त्या पूजेबाबतीत माहिती होतं, तेवढं आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न केला आहे. आम्ही 6च्या 6 कसे दिसतं हे प्लीज कमेंट करा. आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडेल का नाही हेही सांगा. मी ब्लॉग आणत जाऊ का नको हेही सांगा. हे दुसऱ्या दिवशीचं सकाळचं आहे. आदल्या दिवशीचा रात्रीचं संध्याकाळचा सूर्यदेवताला अर्घ्य मी दिला होता, पण दुसऱ्या दिवशी मी नाही देऊ शकली. काही हेल्थ इश्यू झाले. त्यामुळे मग माझ्या जागी आशिष उभा राहिले होते, म्हणजे माझे मिस्टर उभा राहिले होते अर्घ्य द्यायला. का तर मी पूजा वगैरे काहीच करू शकत नव्हती. जे हुशार असतील त्यांना कळून जाईल. पण त्या गोष्टी आता आपल्या हातात नाही आहे. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळचा अर्घ्य 7 वाजेचा 6 वाजेचा आशिषने दिलता. बिचाऱ्यांनी केलं. मला भीती होती की करतील का नाही करणार, पण केलं त्यांनी. आणि त्या अचानक झालं सगळं, तब्येत बिघडली, सगळं झालं. त्यामुळे मग त्यांना अर्घ्य द्यावा लागला. पण त्यांनी पण मनापासून केलं. आणि खरंच थँक्यू सो मच आशू की दुसऱ्या दिवशीचा अर्घ्य तुम्ही दिला. करतात, प्रेम आहे म्हणूनच करतात. आणि हे दुसऱ्या दिवशीचं आहे बरं का. नाही तर तुम्हाला वाटेल की आदल्या दिवशीचा संध्याकाळचा अर्घ्य घेतला नाही, डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचं सांगते. आदल्या दिवशीचं घ्यायचं मी विसरून गेली. आणि त्यामुळं मग दुसऱ्या दिवशीचा सकाळचा अर्घ्य घेतला आम्ही व्हिडिओमध्ये. कसं वाटतंय नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन आहे मी यूट्यूबवर, त्यामुळं फुल सपोर्ट पण करा. आणि लवकरात लवकर माझं चॅनल ग्रो होईल ह्याचाही प्रयत्न करा. तुमच्या सपोर्टमुळे मी पुढे जाईल. नक्की भरभरून साथ द्या, भरभरून प्रेम द्या.